ग्रासरूट लेवल कार्यकर्ता ज्याला म्हणतात. म्हणून ते नाव तिने तसंच्या तसं घेतलं, ग्रासरूट म्हणजे तृणमूल. तर त्यातून काढलं आणि ती झुंजत राहिली. 98 पासून ममता दिदी लढत राहिली. तिला बदल करायला 13 वर्ष गेली. अगदी पहिल्यांदा भाजप बरोबर राहून, कधी काँग्रेस बरोबर राहून, असं करत करत 2011 मध्ये ज्या प्रकारे मला वाटते के.जे. राव नावाचे एक निवडणुकीचे अधिकारी होते, त्यांना बंगालला स्पेशल अधिकारी म्हणून पाठवलं होतं आणि त्यांनी गुंडागर्दी थांबवण्यासाठी पहिल्यांदा मला वाटते 6 आणि नंतर 8 टप्प्यामध्ये मतदान घेतलं, गुंडगिरीला आळा घालत. ममताला त्याचा फायदा मिळाला होता. पण गंमत अशी असते ना, हे गुंडगिरी जी असते, हिला शासकीय किंवा कायद्याचा आश्रय लागतो. मुलायम सिंग किंवा त्या सगळ्या कालखंडामध्ये उत्तर प्रदेशात देखील गुंडगिरी होती म्हणजे काय, पोलीस संरक्षण होतं. योगी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं मला गुंडगिरी संपवलेली बघायचे आणि पोलीस फक्त कायदा राबवायला लागले आणि गुंडगिरी आवरली, माफिया राज संपलं. नेमकी तीच गोष्ट बंगालमध्ये लोकांना अपेक्षित होती. पण गंमत अशी झाली की या प्रकारे निवडणूक जिंकणं सोपं आहे म्हणून ममतानी जे डाव्यांकडे गुंड होते ते तसेच्या तसे दत्तक घेतले इकडे आणि लागोपाठच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या.